नमस्कार मित्रांनो, नेहमीप्रमाणे प्रत्येक दिवाळीच्या सुट्टीत आम्ही शेतात जातो आणि शेतात जाऊन काही ना काही नवीन करतच असतो. ही आहे आमच्या आजोबांची आमराई. नेहमीप्रमाणे आमचा पार्टीचा स्पॉट हाच असतो. ह्यावेळी टाईम कमी असल्याकारणाने आम्ही जास्त वेळ शेतात थांबू शकलो नाही. पण तरीही आम्ही शेतातील ब्युटीचा आनंद घेतला. एक एक करून तिघी काकांची शेती आम्ही बघितली, फोटोज घेतले आणि परत आलो आमच्या पार्टीच्या स्पॉटला. टाईम कमी असल्याकारणाने यावेळेस आम्ही शेतात काहीच नाही बनवलं. घरूनच आम्ही दिवाळीचा फराळ पॅक करून आणला. मग काय, एक मोठं केळीचं पान आणलं, त्यावर हळूहळू करत सर्व काही रचत गेलो. आमचे पप्पांचे 3 भाऊ, 3 भावांचे आम्ही 5 भावंड आणि आता आमच्यामध्ये 2 वहिनी ॲड झालेल्या आहेत. भावाने शेतकरी पद्धतीने कांदा फोडला. त्यानंतर मधल्या वहिनींना म्हटलं, तुम्ही आता काकडी तोडा. कारण शेतात आल्यावर कशाला लागतोय चाकू. काकडी तोडली आणि पानावर ठेवली. मोठ्या वहिनींना म्हटलं, आता हळूहळू करून आपण पानावर एक एक वस्तू ठेवत जाऊ आणि व्हिडिओ बनवत जाऊ. तर आपण बघू शकतो आम्ही शेतात काय काय आणलेलं. मुरमुरे, कुरकुरे, बिस्किट, मिरची, कांदा, चकली आणि फरसाण. अशा प्रकारे केळीचे पान आमचे सजून रेडी आहे. 2 वर्षाआधी आम्ही शेतात खिचडी बनवून पार्टी केली होती. तेव्हा आमचे आजोबा आमच्या सोबत होते. आम्हा भावंडांचं शेतामध्ये येणं आजोबांना खूप आवडत असे. नेहमीप्रमाणे आठवणीसाठी फोटोज काढले आणि मग काहीतरी रील्स बनवण्यासाठी डिस्कशन करून आम्ही काहीतरी बनवत गेलो. काटे किती रुतून राहिले. चालली घरी लग्नाच्या त्याला बाप काय म्हणे, वावर पाहिजे म्हणे पोराच्या घरी. आता घेणं वावर पण सोंग पुरा. आता मधले वहिनी आणि भाऊचं एक ट्रायल. हा आमच्या मोठ्या भावाचा मुलगा यश पाटील, पूजा पाटील, रुपाली पाटील, मिताली पाटील, योगेश पाटील आणि प्रतीक पाटील. हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. एक सेल्फी घेतला आणि हा झोक्यात झोपला आहे आमचा युग, जो की यशचा भाऊ आहे. शेतातील शुद्ध हवा आणि हिरवेगार दृश्य बघून मन शांत होते. अशा प्रकारे फोटो आणि व्हिडिओ घेत आम्ही आमचे 2 तास शेतामध्ये घालवले. हा वेळ किती लवकर गेला आम्हाला समजलंच नाही. प्रत्येकजण नोकरीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी राहायला आहे. तर आता बघत आहोत आम्ही वाट येणाऱ्या दिवाळीची, जेणेकरून आमचा गेट टुगेदर परत होईल. हॅपी फॅमिली, हॅपी सिबलिंग्स.